अहो काय तुम्ही पण विचारात बसल्यात? हा, असं हातावर हात धरून बसून चालणार आहे का? विचारण्यात काय करणार? तुला माहित नाही का, ताईचं लग्न आता तोंडावर आले. अहो तेच तर सांगते मी, तोंडावर आले लग्न, पण असं घरात बसून पैसा येणार आहे का सांगा बरं? लग्नासाठी किती खर्च येणार आहे? अहो कुठून पैसे आणू? ज्याला नाही त्याला मागितलेत मी. सगळीकडे हातपाय पसरले. अहो हा मान्य आहे मला सगळं, पण काय ना काहीतरी हातपाय हलवावाच लागतात ना. नातेवाईक काय म्हणतील, पाहुणं रावळं काय म्हणतात, आणि पोराकडच्यांना काय सांगायचं? हां, इथं काय करू तूच सांग बरं आता. व त्याने पैसे ते सगळे घालवले का नाही आपण? मी काय म्हणते, तुम्ही तुमच्या मालकाशी एकदा बोलून बघा ना. अगं मालकाकडे कोणते तोंडाने जाऊ? का? मागं तुझ्या आजारपणासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले होते, अजून ते द्यायचे राहिले. अहो मला सगळं मान्य हो, पण पोरीचं तोंडावर लग्न आलेलं आहे, आणि ती पोरगी किती अपेक्षा धरून असं सांगा बरं. हां, तुमचा आईबाप गेल्यावरती तुम्हीच तिचा आईबाप झालात, आणि मग आता ती कोणाकोण अपेक्षा करणार? आणि ती पोरगी घरात असताना असं तोंड पाडून घरात बसल्यावर तिचं काय वाटन बरं? हां, तिच्या मनाला काय वाटन? नाही, तिचं लग्न तर थाटातच करायचं. अहो मग ते असं घरात बसून होणार आहे का थाटात सांगा बरं? दे रे हारी पलंगावरी असं होतंय होय कधी? तुम्ही माझं ऐका, तुम्ही मालकाशी बोला, आपण पै न पै त्यांची चुकती करून टाकू, आणि तुम्ही डबलची भाडी मारत जा, मी रानात जात जाईन की कामाला. हां, बोलायला काय हरकत आहे? मी म्हणते बोलायला काय हरकत नाही, पण जरा माझ्याच मनाला बरोबर वाटत नाही. अहो मग असं करून नाही चालायचं. तुम्हाला माहिती ना, तुम्हाला तुमच्यावर विश्वास आहे ना, तुम्ही करू शकता. आपण चुकतं करून टाकू, पैसे कोणाचा 1 रुपया पण नाही ठेवायचा, पण असं घरात बसून नाही चालणार. आहो काय करणार आहे आपण सांगा ना? हातपाय तर हलवावा लागतील का नाही? माझं ऐका, तुम्ही जा मालकाकडं, एकदा बोलून बघायला काय हरकत आहे? नाही झालं तर पुढचं पुढं बघता येईल काहीतरी. चालतं, मी जाऊन बघतो त्यांच्याकडे. हां लगेच जा, आता वेळ नका घालू तुम्ही. बाबा, अगं पुरी, तू तर साडी घालायला शिकली. हो बाबा. अगं पण तुझी होणारी सासूबाई चांगली शिकलेली आहे. ती म्हणली पोरीने ड्रेस घातला तरी माझी काय हरकत नाही. हो बाबा बरोबर आहे, पण माझं पण कर्तव्य आहे ना त्यांचा मान राखण्याचं. हा, अगं असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे बघ. हो बाबा. साहेब, ते जरा आज काम नव्हतं, ते एवढं गाडी सर्व्हिसिंगला टाकायची होती. हा 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 हा, बरोबर आहे. आता काय आहे, दीदीचं लग्न बी आलंय, आपली सगळ्यांची धावपळ होणार आहे, तेव्हा गाडी व्यवस्थित करून ठेव. हा, लागणार आहे आपल्याला गाडी ती. हो चालतंय, आणि ते झालं ना मग बाकी काय काम असेल तुझं कर. हा, अगं मी तर आहे ना विचार करत होतो की तुझी सासूबाई लय कडक असेल, पण त्या दिवशी फोन आलता ना, लय चांगले बोलत होते. हो. जाऊ का मग? हा जा की, व्यवस्थित काम करून घे बरं का. आणि पैशाचं काय फोन कर मला. हा, काय बोलायचंय का तुला? हा, ते आमच्या दीदीचं बी लग्न ठरलंय. अरे वा, हा हा हा, सांगितलं होतं मला. हो मी सांगितलं होतं. आणि जरा अडचण होती हो. कसली अडचण? अरे काय झालंय ते स्पष्ट बोल गाडा गाडा. आला का तू काय परका आहे का? हा, लहानपणापासून आमच्या घरातच राहिलाय तू, घरातल्या सारखं आहे. काय असेल ते स्पष्ट सांग. तसं नाही, आता मागचे बी माझे पैसे द्यायचे राहिलेत ना, तुमचे बी. अरे ते आजारपणासाठी नेलं होतं तू. आजारपण कोणाला सांगून येते का? नाही. आणि आजारपणाचा खर्च चुकतोय का? नेले तर नेले, देशीनच ना तू परत. आणि तुला जर ले ताण होत असं ना, तर तसं मला सांग, मी मागत सुद्धा नाही तुला ते. नाही तसं नाही, मी देणारच आहे, पण मला आता लग्नासाठी बी थोडेफार पैसे पाहिजे होते. लग्नासाठी पैसे लागतात ना? हां. चालतंय की मग एक चांगला मुहूर्त काढ. पण मुहूर्त काढलाय का नाही अजून तू? नाही, पैशाची जुळाजुळ झाली का मी मुहूर्त काढेल. पैशाची जुळवाजुळव? अरे मग एक सोपी आयडिया सांगू का तुला? आमच्या दीदीचं बी लग्न आहे, मग एक काम कर, तू हिच्या लग्नाचीच तारीख धर, एका मांडवात आपण दोघींचं लग्न लावून देऊ. नाही नाही, नको साहेब, तुम्ही मोठे लोक, तुमच्या लग्नात माझं लग्न कसं दीदीचं नको, बरोबर नाही वाटत ते साहेब. तुम्ही तुमच्या पद्धती वेगळ्या, माझ्या पद्धती वेगळ्या. अरे मोठे असलो म्हणून काय झालं, माणसंच आहे ना आम्ही पण. आणि त्यात काय? हो, आणि त्यात मला पण खूप खुशी होईल की माझी मैत्रीणचं माझं एकाच मांडवात लग्न होतंय ते. आणि बघ असंही दोघी लहानपणी एकत्र खेळायत, मग लग्न एका मांडवात झालं तर काय अडचण आहे? अरे मी काय म्हणतोय, उलट तुझा खर्च बी वाचन, आणि आम्हाला काय हरकत नाही म्हणलं, तू काय आड येड येतोय?
चालन का? चालतंय, करून लय उपकार होते साहेब. अरे उपकार काय बाबा, जशी ही माझी पोर आहे तशी ती माझीच पोर आहे ना. माझ्या पोरीसारखी आहे का नाही? मग मला काय अडचण नाहीये. हे बघ, किती झालं तरी लग्न काय साधन आहे. एखाद्या कुटुंबाला ताण होण्यापेक्षा जर माझ्या पोरीच्या लग्नात तिचं लग्न होते तर ही चांगलीच गोष्ट आहे. फक्त एक काम कर, तू घरी जा, तुझ्या बायकोला सांग आणि तुमच्या पाहुण्यांना सांग. त्यांना काय हरकत नसेल ना तर बिनधास्त लग्न लावून देऊ आपण, आहे का नाही? चालतं साहेब, हा. लय उपकार होते. आणि काय लय विचार करत बसू नको. तुझ्या बहिणीच्या लग्नात जो काय खर्च होईल ते मी करू लागेल ना तुला. हा चालतं साहेब, येतो. अरे काय जा. हे बघा बाबा, तुम्ही हे खरंच खूप बरोबर केले माहिती का. खूप आवडलं मला हे आता. अगं पण मला वाटत होतं की तू होकार देशील का नाही. का नाही होकार देणार? ती माझी लहानपणाची मैत्रीण आहे आणि मी असं का विचार करेल बरं. तुझं एवढं मोठं मन बघितलं ना का मला तुझ्या आईचीच आठवण येते बघ. बरं जा, चहा ठेव, आलोच मी. हो हो, चहा ठेवते या. ताई, मी ना थोडं दवाखान्यात चालली आहे. का ग, बरं नाही काय? हा, थोडं बरंच वाटत नाही मला. रात्रभर अभ्यास केला ना मी जागून. तर माझ्यावरचं थोडं काम करताल का? अगं त्यात विचारायचं काय तेव्हा करील की, तू नको काळजी करू. बरं. येतो जाऊन. हा. सुनबाई, माझा नियम काय या घरातला, ज्याची कामं त्यानेच करायची. आता त्याला मी करेल. तू वकीलपत्र घेतले का तिचं? ती अभ्यास करते म्हणून तिची कामं तू करायची का? हे बघ, तुझ्या कामाचं आणि अभ्यासाचं दोन्हीचा ताळमेळ तुला साधता येत असेल तर ते अभ्यास कर, नाही तर बाकी सगळं राहू दे. बघ, नाही तात्या, ते मला बरं वाटत नाही. बरं वाटत नाहीये ना, मग एक दिवस अभ्यास नको करू. ते मला काय सांगू नको. या घरातले जे नियम आहेत ते नियम आहेत. तुला झेपत असेल तर अभ्यास कर, नाहीतर विषय सोडून दे आणि घरातली कामाकडे लक्ष दे. वहिनी, मी येते दवाखान्यात. हा साहेब, ठीक आहे ठीक आहे. हा, फक्त ते वेळेत पूर्ण करा. हा हा. सुनबाई, हा तात्या, बोला ना. मी तुला टीव्हीचं रिचार्ज करायला सांगितलं होतं, केलंय का तू? नाही तात्या, ते विसरले जरा मी. विसरले म्हणजे? सुनबाई, तू कुठली कामं वेळेत करणार आहे की नाही, का टीव्ही बंद पाडल्यावर रिचार्ज करणार आहे तू? नाही तात्या, ते थोडं गडबडीत होते ना मी, म्हणून विसरले. करते ना मी. सुनबाई, तू वेळेचं नियोजन आणि कामाचं नियोजन लावायला शिक जरा. तुला मी कायम त्याबद्दल बोलत असतो. प्रगती करा काहीतरी, आणि नसल जमत ना तर बाकी सगळं सोडून दे, घरातली कामं बघ. शिस्त ही महत्वाची आहे, एवढंच मी तुला सांगतो. अगं काय ग, काय झालं? काय झालं ताई? काय सांगू आता मी तुम्हाला काय झालंय? अगं पण एवढी का तळतळ करते? कोण काय म्हणलं का तुला? अहो ते तात्या, अहो उठता बसता मला टोमणे देतात. आता माझं दुखतंय म्हणून मी हॉस्पिटलमध्ये गेलती की नाही, तरी मला बोलतात की असं केलं तसं केलं, लक्ष दे. अहो असं थोडीच असतं, मी पण माझ्या गडबडीत असते म्हणून माझं लक्ष नाही राहत ना घरात. अगं नको तू लक्ष देऊ एवढं त्यांच्याकडं. तुला माहिती ना त्यांचा स्वभाव कसा आहे. आता मला म्हणतात टीव्हीला रिचार्ज नाही केला. मी पण विसरून गेले हो ताई, माहिती का? नाही तर मी असं करणार नाही का? मला कळत नाही का? घरात पण आपलं कामाची जबाबदारी असतात आपल्यावर. अगं मग तू तसं त्यांना सांगायचं ना की नाही राहिलं लक्षात. मी सांगितलं तरी पण उठता बसता मला टोमणे देतातच. हिथं आले काय टोमणे देणार, अभ्यास केला काय टोमणे देणार. असं कुठं आहे हो? हे बघ, मी तुला खरं सांगू का, तात्यांचं मन लय साप आहे ग. ते बोलतात पण आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी, आपल्याला सगळ्या गोष्टी कळाव्यात म्हणून ते आपल्याला बोलत राहतात. त्यांच्या मनात असं काही नसतं ग. अहो मला सगळे मान्य आहे, मला सगळं कळतंय ते काय बोलतायत काय नाही बोलत आहे. पण मला पण वाईट वाटतं ना असं सारखंच जर मला असं केलं तर. हे बघ, तू ना घरातल्या कामाचा लोड नको घेत जाऊ. मी आहे ना ते करण्यासाठी. आणि जर तुला जर तात्या काही बोलत असले ना तर तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊ. तू शांत राहत जा. कसं आहे, एकाने बोललं ना की दुसऱ्याने आवाज वाढवला की शब्दाला शब्द वाढतो आणि मग घरात भांडणं होतात. आणि मला वाद नको आहे घरामध्ये. आणि
तात्यांच्या मनात काय नाही ग, ते वरून जरी कठोर असलं ना तरी आतून आहे ना त्यांचं मन लय साफ आहे बघ. त्यांच्या मनामध्ये असं काय नाही, ते आपल्याला पोरींसारखंच धरतात. माहिती आहे मला त्यांचं मन साफ आहे आणि मी कधीच त्यांना उलट पण नाही बोलली. अगं तू तर किती समजूतदार आहे हा, माझी एवढी गोड जाऊ बाई आहे तू. हां, आणि तू असं केल्यावरती कसं चालेल सांग बरं. दुखतंय ना तुझं, तू आराम कर. मी सांगते तात्यांना समजून, कामाचा लोड नको घेऊ आणि हे चिडचिड करत बसण्यापेक्षा थोडंसं अभ्यासाकडे लक्ष दे. मी तुझ्यासाठी चहा बनवते. हां अगं अगं काय करते अगं? अगं झालंय काय? ताई मी खूप खुश आहे माहिती तुम्हाला, मी पास झाली आहे. अगं काय सांगतेस? हो. अगं बाई ग, अगं अभिनंदन. मला तर काय करून काय नाही असं झाले, म्हणजे एकदाची तू नायब तहसीलदार झालीच म्हणायची. सगळं ना ताई तुमच्यामुळं झालंय, तुम्ही मला इतकी साथ दिली ना त्यामुळं सगळं झालंय. अगं माझं काय नाही ग, तू अभ्यास केला, मेहनत केली, त्याचंच फळ आहे हे. मला तर माझा तर आनंदच गगनात मावाना झालाय. सुनबाई हे घे साखर. अगं मला माहितीच होतं तू नक्की पास होणार म्हणून. अगं बघते काय पाया पड. आता आहे ना, मी पहिलं गावात जातो आणि देवाला पेढे ठेवतो आणि सगळ्या गावात पेढे वाटणार आहे बघ मी. आणि एक एक नाही, डायरेक्ट बॉक्सच पुढं करणार आहे, पाहिजे तेवढे घ्या. आणि हा संध्याकाळी मी सुनबाईची मिरवणूक काढणार आहे गावातून बरं का. अरे वा. तर तू आता संध्याकाळच्या तयारीला लाग. हा हो होता त्या चालेल. आपल्या खानदानाचं नावच गाजवलं बघतो. अगं गावात जो तो माणूस तू आपलीच चर्चा करतोय नुसती. खरंय तात्या. बरं चालतंय, मी जातो आता. होय हो. बघितलं तात्या किती खुश आहेत ते. अगं त्यांच्या डोळ्यात दिसतंय की त्यांना काय आनंद झालाय आणि काय नाही ते. कसले खुश ताई. म्हणजे ह्याच्या आधी तुम्हाला किती टोमणे मारले, किती त्रास दिला. हा उठता बसता नुसते मला टोमणे होते. अगं आणि आता मी पास झाले तो गोड डायरेक्ट साखर घेऊन आले माझ्यापाशी. अगं तसं काय नाही ग, तू बघितलं ना ते किती खुश होते. आणि त्यांच्या मनात असं काय नाही. तू पण आता हा कडवटपणा काढून टाक, नको कडवटपणा ठेवू. आजचा दिवस किती सुख. तात्या सुनबाई हा तात्या. तुझ्या मनात जे आहे ना ते सगळं कळते मला, आणि आता मी ते ऐकलं पण. अगं मी कधी तुला रागाच्या भावनेतून बोललोच नाही. मी तुला बोलायचो ते वडीलकीच्या नात्याने. तुझ्या गुरुची जागा मी नाही घेऊ शकत, पण एक गुरुला जे वाटतं तसंच मला पण वाटत होतं की आपली सुनबाई ही कठोर बनावी. अगं तुला आता तहसीलदार झाल्यावर सुद्धा तुझ्या कामाची आणि घरकामाची सांगड घालावीच लागणार आहे. तुझी तारेवरची कसरत होणार आहे, तुला वेळ जपून वापरावा लागणार आहे. त्यामुळं मी तुला कायम तसं बोलत होतो की प्रत्येक कामं वेळेत करत जा, शिस्त लावून घे स्वतःला. आणि बघ त्याचा तुला नक्कीच पुढं फायदा होईल. अगं आज सुद्धा तू तहसीलदार झाल्यानंतर तुला माझ्यापेक्षा कडवट भेटणारी लोक, ती लोक तुला सतत काही बोलतील. कधी कधी तुला अंतकरण कठोर करावं लागेल, कधी कधी सहन करावं लागेल, त्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागेल. कधी कधी तुझी बाजू योग्य असली तरी तुला शांत बसावं लागेल. तुला ह्या सगळ्याची सवय व्हावी म्हणून मी तुझ्याशी तसा वागत होतो. बाकी माझ्या मनात तसं काही नव्हतं. खरंच तात्या मी खूप चुकले, खूप चुकीचा विचार केला मी तुमच्या बाबतीत. असं नव्हतं करायला पाहिजे मी. अगं सासरा शेवटी बापाच्या जागेवर असतो, आणि कुठल्या बापाला वाटेल की आपल्या मुलीचं वाईट व्हावं. उलट तू चांगली तावून सुलकून निघली. आता तुला या समाजाला या परिस्थितीला तोंड देता येईल. खरंच तात्या तुमच्या अशा चुकीच्या शब्दांनी मी आज खूप कठोर झाली. तुम्ही मला खरंच जीवन कसं जगायचं हे शिकवलं. बरं चला मी जातो आता आणि पेढे वाटून येतो. बर बर, मी म्हणलं ना तात्या कधीच असं वाईट विचार करणार नाही. अगं उशिरा का होईना पण तू त्यांना ओळखलं नाही, हेच लय मोठं झालं बघ. बरं आता आज एवढा आनंदाचा दिवस आहे, असं तोंड पाडून नको बसू. चल तुझ्यासाठी काहीतरी गोडधोड करते. शिरा करू? हो आलेच मी.